नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज एक कृषी विषयक सल्ला मी घेऊन आली आहे। सर्वसाधारणपणे जेव्हा आपण बाजारामध्ये जातो आणि काही कीटकनाशक खरेदी करतो, त्या कीटकनाशक खरेदी केल्यानंतर त्या कीटकनाशकाचं नाव, त्याच्यानंतर त्याची टक्केवारी आणि समोर काहीतरी EC, SC, WG, WW असं काहीतरी लिहून असतं। नेमकं त्याचं कारण काय असतं आणि फवारणीच्या वेळेस त्याचं द्रावणावर किंवा फवारणीवर काय परिणाम होतो हे आज आपण या छोट्याशा व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम पहिला जे कीटकनाशक आहे जे तुम्ही बाजारातून आणता आणि त्या कीटकनाशकाच्या समोर EC असं काहीतरी लिहून असतं। ते EC म्हणजे काय, तर EC म्हणजे इमल्सी फ्लुएबल कॉन्सन्ट्रेट। जसं की तुम्ही लॅम्बडा सायलोहेलोथ्रिन आणता तेव्हा त्यामागेही EC लिहून असतं, ट्रायझोफॉस आणतात तेव्हा तिथेही EC लिहून असतं। तर नेमकं त्याचं कारण काय, हे EC म्हणजे इमल्सी फ्लुएबल कॉन्सन्ट्रेट, हे जवळपास ऑर्गॅनिक ऑइल सॉल्व्हंटच्या स्वरूपात असतं आणि जेव्हा आपण याला पाण्यामध्ये मिश्रित करतो तेव्हा पाण्याचा कलर हा पांढरा होऊन जातो। आता या EC स्वरूपात असणाऱ्या कीटकनाशकाची एक चांगली बाजू काय की या EC युक्त कीटकनाशकाला जेव्हा आपण पाण्यामध्ये किंवा काही द्रवरूपामध्ये जेव्हा मिश्रित करतो तेव्हा ते लवकर ऍक्टिव्हेट होतात आणि लवकरात लवकर मिश्रित होतात। पण EC युक्त कीटकनाशकाची दुबळी बाजू काय, जेव्हा या EC युक्त कीटकनाशकाला तुम्ही इतर कीटकनाशकासोबत जेव्हा मिश्रित करता तेव्हा इतर कीटकनाशकांची जी पॉवर असते ती कमी होते। त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही EC युक्त कीटकनाशक आणतात तेव्हा त्याला इतर कोणत्याही कीटकनाशकासोबत मिश्रित करू नये, तरच आपल्या फवारणीचा आपल्याला परिणाम चांगला होईल। तो आहे SC आणि SC म्हणजे काय, सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन। जसं की तुम्ही बाजारातून फिप्रोनिल आणता तेव्हा फिप्रोनिल 5% SC असं लिहून असतं, तर SC चा अर्थच मुळात काय, सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन। आता हे जेव्हा केमिकल बनवलं जातं तेव्हा या केमिकलमध्ये या औषधाचं व्हेजिटेबल पावडर बनवून यामध्ये मिश्रित केलं जातं। त्यामुळे जेव्हा आपण पाण्यामध्ये या SC युक्त कीटकनाशकाला जेव्हा मिश्रित करायचा प्रयत्न करतो ते लगेच मिश्रित होत नाही, पहिले पंपाच्या किंवा त्या भांड्याच्या सगळ्यात खालच्या बाजूला ते जाणार आणि काडीने फिरवल्यानंतर ते प्रॉपर मिश्रित होणार। म्हणजे या औषधाची दुबळी बाजू काय आहे, तर या औषधाला द्रवरूप होण्यामध्ये किंवा द्रवरूप होण्यासाठी वेळ लागतो। तिसरा जो प्रकार आहे यामध्ये बाजारात मिळणारे भरपूर असे औषधं आहेत की जे दाणेदार किंवा पावडर फॉर्म मध्ये भेटत असतात, तर त्या औषधांच्या मागे WW असं लिहून असतं। आता हे WW म्हणजे काय, तर जसं की तुम्ही ॲझिफेट नावाचं औषध आणता, बॅविस्टिन वगैरे आणतात, त्यांच्या मागे WW लिहून असतं। तर हे औषध बनवत असताना निष्क्रिय चुना, सूक्ष्म POP किंवा टॅल्कम पावडर यूज केल्या जाते। आता हे यूज केलेला चुना, POP किंवा टॅल्कम पावडर आहे याला कॅरियर मटेरियल किंवा द्रव्यवाहक म्हणून वापरलं जातं। म्हणजे जेव्हा हे औषधं बनवली जातात हे कॅरियर मटेरियल घेतलं जातं आणि यामध्ये मूळ जे रसायन आहे त्याला द्रव्य रूपामध्ये या कॅरियर मटेरियलमध्ये मिश्रित केलं जातं। जेव्हा आपण पाण्यामध्ये या प्रकारच्या औषधांना टाकतो तेव्हा आपलं जे मूळ रसायन आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिश्रित होतं। या औषधांमध्ये कॅरियर मटेरियलचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं। चौथा जो प्रकार आहे तो आहे WSG म्हणजे वॉटर सोल्युबल ग्रॅन्युल्स। आता अशा प्रकारची औषधं तुम्ही जेव्हा बाजारातून आणतात तेव्हा त्या औषधाच्या मागे टक्केवारी आणि त्याच्यासमोर WSG लिहून असतो। आता WSG म्हणजे वॉटर सोल्युबल ग्रॅन्युल्स, बरोबर। आता ही औषधं बनवताना काय केलं जातं, या औषधांना बनवताना त्याला अशा प्रकारे ग्राइंडिंग केले जाते किंवा अशा प्रकारे बारीक केलं जातं की तुमच्या स्प्रे पंप मधून किंवा मग तुमच्या ड्रिप मधून, त्याच्या नोझल मधून हे इझिली पास होते। जसं की उदाहरणार्थ सल्फर गंधक। पण बऱ्याच वेळेस असं होतं की ही औषधं आपल्या स्प्रे पंप मध्ये किंवा आपल्या ड्रिप मध्ये अडकून पडतात आणि पाहिजे तसा परिणाम आपल्याला फवारणीचा भेटत नाही। म्हणून फवारणीपूर्वी अशा प्रकारची WSG प्रकारची जर तुम्ही कीटकनाशके आणत असाल तर सर्वप्रथम त्याला वस्त्रगाळ करून घ्या आणि वस्त्रगाळ नंतर जे काही द्रावण तुम्हाला मिळेल ते तुम्ही ड्रिपद्वारे किंवा फवारणीमध्ये सोडू शकता। 5 नंबरचा जो प्रकार आहे तो आहे SG म्हणजे सोल्युबल ग्रॅन्युल्स। बाजारातून तुम्ही जेव्हा इमामेक्टिन बेन्झोएट आणता तेव्हा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG असं लिहून असतं। SG प्रकारची औषधं, सोल्युबल ग्रॅन्युल्स प्रकारची औषधं बनवताना योग्य प्रमाणामध्ये POP, स्टार्च हे मिश्रण कीटकनाशक टाकून त्याच्या शिवाया किंवा नूडल्स बनवले जातात आणि या प्रकारचं औषध जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये मिश्रित करून फवारणी करतात तेव्हा असं जाणवतं की जवळपास हे औषध मिश्रण किंवा मिश्रित व्हायला 4 ते 5 मिनिट घेतात। त्यामुळे अशा प्रकारची औषधं जर तुम्ही मिश्रित करत असाल तर 4 ते 5 मिनिट त्याला काडीने किंवा इतर साधनांनी ढवळा आणि नंतरच त्याची फवारणी करा। आता शेवटचा जो प्रकार आहे तो आहे DP म्हणजे डस्टिंग पावडर। या डस्टिंग पावडर या प्रकारची औषधे बनवत असताना यामध्ये कॅरियर मटेरियलचा वापर सगळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो।
त्यामुळे अशा प्रकारच्या कीटकनाशकाची किंवा पावडरयुक्त कीटकनाशकांची आपण फवारणी करू शकत नाही. डस्टरद्वारे आपल्याला त्याची धुरळणी करावी लागत असते. आणि एक सल्ला किंवा कृषीविषयक सल्ला असा आहे यामध्ये की डस्टिंग पावडर जर तुम्ही बाजारातून आणत असाल तर आवर्जून बघा की त्याच्यामध्ये सूक्ष्म सिलिकॉनचं प्रमाण आहे का, कारण सिलिकॉन आपल्या पिकाला सशक्त करत असतं. त्यामुळे पावडरयुक्त कीटकनाशके जर तुम्ही आणत असाल तर त्यामध्ये सिलिकॉन युक्त पावडर कीटकनाशके तुम्ही आवर्जून शेतामध्ये आणायला हवी. धन्यवाद.